कल्पना करा, असा एक माणूस जो देव कधीच मानत नव्हता, जो स्वतःला नेहमी नास्तिक म्हणवायचा. पुढे तोच माणूस श्री स्वामी समर्थांचा सर्वात जवळचा सेवक बनतो आणि स्वामींवर असा एक ग्रंथ लिहितो जो आजही स्वामीं भक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा आणि चमत्कारिक मानला जातो. ही अद्भुत कथा आहे श्री स्वामी समर्थ बखरची आणि त्या महान भक्ताची, गोपाळबुवा केळकरांची. गोपाळबुवा केळकर हे इंग्रज सरकारच्या रेल्वेत नोकरी करत होते. इंग्रजी शिक्षण घेतलेले, बुद्धिवादी आणि पूर्णपणे नास्तिक. गोपाळबुवांना देव, भक्ती, चमत्कार यावर काहीच विश्वास नव्हता. पण एक दिवस त्यांच्या आयुष्यात असा काही प्रसंग आला ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. गोपाळबुवांना जलोदराचा भयंकर आजार झाला. त्यामुळे त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. खूप उपचार केले पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी निराश होऊन त्यांनी मनोमन एक नवस केला. जर या जगात देव असेल तर त्याने मला 8 दिवसात बरे करावे. असे झाले तर मी त्याची आयुष्यभर सेवा करीन. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या 8 दिवसांमध्ये त्यांचा तो आजार पूर्णपणे बरा झाला. आता हाच अनुभव गोपाळबुवांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आपलं वचन पाळण्यासाठी गोपाळबुवांनी रेल्वेची नोकरी सोडली आणि थेट अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी ते आले. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या सानिध्यात राहून त्यांनी स्वामींच्या हजारो लीला अगदी जवळून पाहिल्या. जसे की स्वामी भक्तांचे अनुभव, स्वामींचे गूढ शब्द, स्वामींचे चमत्कार, स्वामींचे आशीर्वाद या सर्व गोष्टी ते रोज लिहून ठेवत होते. आणि विशेष म्हणजे हे लिखाण त्या काळातील मोडी लिपीमध्ये करण्यात आले होते. स्वामी महाराजांच्या महासमाधीनंतर गोपाळबुवांनी आपल्या सर्व नोंदी एकत्र केल्या आणि तयार झाला श्री स्वामी समर्थ बखर हा अद्भुत ग्रंथ. ही फक्त कथा नाही बरं का, तर प्रत्यक्ष पाहिलेल्या घटनांचा इतिहास आहे. म्हणूनच ही बखर आजही महत्त्वाची मानली जाते. यामध्ये कोणत्याही काल्पनिक गोष्टी नाहीत, तर प्रत्यक्ष अनुभव आहेत. या बकरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची प्रासादिक भाषा. जो कोणी हा ग्रंथ वाचतो त्याला एक वेगळीच शांतता जाणवते. अनेक जण सांगतात या बकरीचे पारायण केले असता घरातील नकारात्मकता दूर होते आणि मनाला एक विलक्षण समाधान जाणवते. त्या काळात स्वामी महाराजांचे गोपाळबुवांवर एवढे प्रेम होते की त्यांनी स्वतःच्या हाताने गोपाळबुवांना चांदीच्या पादुका, झोळी आणि दंड दिला होता. पुढे स्वामींच्या आज्ञेने गोपाळबुवा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आले. तिथे त्यांनी स्वामींच्या पादुकांची स्थापना केली आणि तिथे स्वामींचा एक मठ बांधला. विशेष म्हणजे आजही मूळ मोडी लिपीतील श्री स्वामी समर्थ बखर या चिपळूणच्या मठात सुरक्षित जतन करून ठेवलेली आहे. स्वामी समर्थांच्या हजारो लीलांपैकी अनेक लीला आपण ऐकतो, पण त्या लीला प्रत्यक्ष पाहून लिहून ठेवणारा एकमेव स्वामींचा सेवक म्हणजे गोपाळबुवा केळकर. म्हणूनच श्री स्वामी समर्थ बखर हा फक्त ग्रंथ नाही, तर स्वामींच्या साक्षात अस्तित्वाचा अनुभव आहे. स्वामींच्या लीलांचा अंत नाही आणि स्वामी भक्तांच्या अनुभवांनाही सीमा नाही. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण जिथे विज्ञान थांबतं तिथूनच स्वामींच्या चमत्काराची सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ बखर हे फक्त पुस्तक नाही, तर स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव आहे. जर तुम्हालाही स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.